हा नियोजित दौरा होता। काल जसे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदेश दिले गेले दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे आजपासून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन ही सगळी पाहणी करतात। ही आपण लाईव्ह दृश्य पाहत होतो काही वेळापूर्वी, जेव्हा संपूर्ण ग्रामस्थांची ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याशी उपमुख्यमंत्री स्वतः संवाद साधत होते आणि त्यांची ज्या शेतांमध्ये जे पाणी साचलेलं आहे त्यातूनच बोटीमधून जाऊन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत अनेक नेते सुद्धा उपस्थित आहेत। आता हा सगळा पाहणी दौरा झाल्यानंतर किती नुकसान झालेलं आहे याचा आढावा घेतला जाईल, त्यानंतर पंचनामे सुरू होतील आणि मग ही मदत शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना सगळ्यांना दिवाळीपूर्वी ही मदत दिली जाईल असं आश्वस्त केलेलं आहे, अशी ग्वाही दिलेली आहे। दुसरीकडे सगळ्यांना मदत मिळणार असं सुद्धा आश्वस्त मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेलं आहे। काही कोटींचा निधी 2 दिवसांपूर्वी वितरित केलेला आहे, जेणेकरून नुकसानग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांना हा निधी मिळावा त्यासाठी निधी वितरित करण्यात आल्याची माहिती सुद्धा आहे। आणि काही ठिकाणी काही मंत्र्यांकडून आपण पाहिलं की मदतीचं वाटप सुद्धा किट्सचं वाटप केलं जातं, ज्यामध्ये अन्नधान्य आहे। दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा आपलं एक वेतन या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिल्याचं आपण पाहिलं।